नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आमच्या शेतकरी मित्र 1994 या यूट्यूब चॅनलवर. झेंडू लागवड किंवा झेंडू या पिकाविषयी माहिती बघणार आहोत. लागवड कधी करावी जेणेकरून आपल्याला चांगले उत्पन्न देणारी शेती होऊ शकते. मित्रांनो, झेंडू फुलाचे महत्त्व खूप असते. सण समारंभ आणि वर्षभर झेंडू फुलाची मागणी असते. तर मित्रांनो, आपण ठरवावे मागणीनुसार झेंडू पिकाची लागवड करावी. साधारणपणे जून जुलैमध्ये जर लागवड असेल, भारतीय महाराष्ट्रीयन सण हे जून जुलैपासून सुरुवात होते. गणपती, दसरा, नवरात्र, हरतालिका असे वेगवेगळ्या प्रकारचे सण या महिन्यामध्ये येत असतात. सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये दिवाळी असते, म्हणून जून जुलै महिन्यात लागवड केलेली कधीही योग्य असते. तर शेतकरी मित्रांनो, जमीन कशी निवडायची? मध्यम स्वरूपाची पाण्याचा निचरा होणारी जमीन, जेणेकरून आपले पीक चांगले येईल आणि उत्पादनात वाढ होईल. हवामान कसे असायला हवे? 25 ते 30 डिग्री अंश सेल्सिअस तापमान म्हणजे उष्ण तापमान या पिकाला मानवते. तर शेतकरी मित्रांनो, जाती कोणत्या निवडाव्यात? विशेष करून 2 जाती लावल्या जातात, आफ्रिकन झेंडू आणि फ्रेंच झेंडू. आफ्रिकन झेंडूची फुले केसरी आणि पिवळी टपोरी असतात, तर फ्रेंच झेंडूची फुले मध्यम स्वरूपाची असतात. उत्पादन: लागवडीनंतर साधारणपणे 2.5 ते 3 महिन्यात फुलांचे उत्पादन मिळण्यास सुरुवात होते. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही बघू शकता कशा प्रकारे प्लॉट छान असा बहरलेला आहे. तर व्यवस्थितरित्या फुलं आलेली तुम्ही बघू शकता. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ बघितला असेल तर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.